गोरगरीब कुटुंबाला संजीवनी म्हणजे नरेगा योजना. PDO के मोमीन यांचे प्रतिपादन. खडकलाट येथे नरेगा कामगाराकडून प्रीती भोजन व सत्कार. सन 2007 साली भारत सरकार, कर्नाटक सरकार, जिल्हा पंचायत बेळगाव व तालुका पंचायत चिक्कोडी यांच्याकडून महात्मा गांधी उद्योग खात्री योजना नरेगा राबवण्यात आली. तेव्हापासून आज तागायत अनेक कुटुंब या योजनेवर जगत असून कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती या योजनेतून आपला उदरनिर्वाह सुरू ठेवलेला आहे. त्यामुळे गोरगरीब गरजू कुटुंबाला नरेगा योजना म्हणजे एक संजीवनी आहे, असे मत खडकलाट ग्रामपंचायतीचे विकास अधिकारी के मोमीन यांनी व्यक्त केले. ते खडकलाट येथील नरेगा कामगारांच्याकडून आयोजित सत्कार व प्रीतिभोजनाप्रसंगी बोलत होते. तपकारवाडी येथील श्री हनुमान मंदिरामध्ये आयोजित व कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचा नरेगा कामगारांच्याकडून शाल, श्रीफळ, पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आले. यानंतर प्रीतिभोजनाचा आस्वाद घेण्यात आले. मोमीन पुढे म्हणाले, जिल्ह्यात सर्वत्र नरेगा योजनेतून मोठ्या प्रमाणात कामे करण्यात येत होती, पण खडकलाट गावात नरेगा काम करण्यासाठी कोणीही येत नव्हते. त्यामुळे प्रारंभी अनेक समस्या निर्माण झाले, पण अनिल शिंत्रे यांच्या कुटुंबातील महिलांनी पुढाकार घेऊन गावात नरेगा योजना काम सुरू करण्याला इच्छुक असल्याचे सांगितले. आज गावात मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. प्रत्येक गावातील ओढ्यावर सदर कामे करत असून तुम्ही फक्त कामाला या, आम्ही नरेगा योजनेतून तुम्हाला काम देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी चिक्कोडी तालुका पंचायतचे सहाय्यक निर्देशक शिवानंद शिरगावे म्हणाले, आज चिक्कोडी तालुक्यातील प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात नागरिक नरेगा योजनेत काम करत आहेत. या गावात सुरुवातीला 8 कामगार कामाला सुरुवात केली. आज 170 कामगार काम करत आहेत. नरेगा योजनेत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक दिवसाला 359 रुपये पगार देण्यात येते. त्यामध्ये महिला, पुरुष, अपंग असे कोणतेही भेदभाव केला जात नाही. शिवाय शासनाकडून नरेगा योजनेत काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांना सांभाळण्यासाठी शिशुपालन केंद्र देखील सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये आपल्या मुलांना ठेवून काम करू शकता. अशा योजनांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पत्रकार सुनील तराळ यांनी खडकलाट गावाला जोडणाऱ्या प्रत्येक मार्गावर नरेगा योजनेतून वृक्षारोपण करावे, यातून अनेक कुटुंबांना कामे मिळतात. शिवाय निसर्गाचा समतोल राखण्यास मदत होणार असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी खडकलाट गावात पुढाकार घेऊन नरेगा काम सुरू करणाऱ्या अनिल शिंत्रे, सविता शिंत्रे, सरिता शिंत्रे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंगल थरकार, राजू पाटील हलगले यांनी मनोगत व्यक्त करून नरेगामुळे अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरू असल्याचा अनुभव कथन केले. यावेळी खडकलाट ग्रामपंचायत माजी सदस्य इलियास लाटकर, IC संयोजक रणजित कार्निक, सहाय्यक अक्षय ठक्कपगोळ, अनिल खोत, MIS संयोजक चेतन शिरहट्टी, मानते शिरगावे, अनिल केरगुटे, महेश मडवाळ, राजेश्री कमते, वर्षा गावडे, मारुती कांबळे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ व महात्मा गांधी राष्ट्रीय उद्योग खात्री योजनेत काम करणारे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ಬರ್ತೇವ್ರಿ ನಮ್ಗೆ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆ ಐತ್ರಿ, ಜೋಡಿ ನಡುವ ನೀವೇನ ಕೆಲಸ ನಮ್ಗೆ ಕೊಡ್ಬೇಕು. ನಿಮ್ಮಿಂದ ಎಲ್ಲಾ ಕುಟುಂಬ ಚಂದ ಅದಾವ್ರಿ, ಮನ್ಯಾಗ ಜಗಳ ಕಮ್ಮಿ ಇರ್ತಾವ್ರಿ. ಕೆಲ್ಸಕ್ಕೆ ನಾವು ಮನ್ಯಾಗ ಇರ್ತಿದ್ರಿ, ಅವ್ರು ಹೋಗ್ತೀರಿ, ಮತ್ತು ಅವ್ರ ರೊಕ್ಕ ಬೇಡ ಕುಡಿಯಾಕ ಕಮ್ಮಿ ಬೀಳ್ತಿದ್ರಿ, ಮತ್ತು ಅವ್ರ ರೊಕ್ಕ ನಮ್ಗೆ ಕೊಟ್ಟು ಹಾಕ್ತಿರಿ. ಆ ಥರ ಇದಾರ ಮಾಡ್ಕೊರಿ ಸಂತೆ ಅಂತೀರಿ. ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಮ್ಗೆ ಪುರುಷನ್ ಹಾಕ್ತಿದ್ರಿ, 1 ಟೈಮ್ ತಿಂತಿದ್ರಿ. ಈಗ ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲಾರ್ದು ಸಹಕಾರದಿಂದ 3 ಟೈಮ್ ತಿನ್ನತ್ತೀವಿ. यानंतर आमचे मार्गदर्शक खडकलाट ग्रामपंचायतचे PDO मोमीन सरांचा सत्कार. दीपक कांबळे, मोळे, तुम्ही पण या. दीपक बरोबर या, पट नाही मोळे. के मोमीन सर यांचा सत्कार कांबळे आणि मोमीन सर, कांबळे आणि मोळे सर यांनी करायचं आहे. हार घाला, श्रीफळ द्या. दीपक नोड्री, धन्यवाद. यानंतर हे सगळं
कर्नाटक सरकार काय पण दिलं तर खंडातच होतं. उन्हाळा बघितलं की त्यांचं एक सायकल आणि सायकलला एक टिकाव हे फिक्स होतं. न चुकता रोजचं हे तिकडं. धन्यवाद. अजून त्याचं स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी अनिल खोतकर देखील एक छोटस रूप म्हणजे 8 जण मिळून त्यांनी कामाला सुरुवात केलं. आज 170 जण तुम्ही सर्वजण मिळून त्यांचं काम करत आहात. मोमीन सरांच्याकडून अनिल सिंत्रे आणि त्यांच्या घरातल्या महिलांचा सत्कार या ठिकाणी चालू आहे. सर्वजण थांबायचं आहे. एक फोटो होईल कशा त्यामध्ये जायचं एवढं आवाज होईल. धन्यवाद. यानंतर या ठिकाणी राजेश्री कामते मॅडम उपस्थित आहेत. तुमच्या सगळ्या रोजच्या रोज व्यवस्थित सकाळची दुपारची संध्याकाळची हजेरी भरून त्यांनी तुमचे एनएमआर घालतात. धन्यवाद. हे सगळेजण व्यवस्थित म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ तुमची हजेरी भरून घेतात. ಒಂದು ನಿಮಿಷ ನಿಲ್ರಿ ಹಂಗೆ ಇಲ್ಲ ಮಕ್ಕಳ ಆರೈಕೆ ಮಾಡೋದು ಮತ್ತು ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋದು ಸ್ತ್ರೀ ಲಕ್ಷಣ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಸಂಪ್ರದಾಯ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಐತಿ. ಮೊದಲಿಂದ ಗೊತ್ತಿದೆ. ನಮ್ಮದು ಪುರುಷ ಪ್ರಧಾನ ಸಮಾಜ. ನಾವು ಇವತ್ತು ಎಂಥ ಸಮಾಜದಲ್ಲಿದ್ದೀವಪ್ಪ ಅಂದರೆ ಮನ್ಯಾಗ ಯಾರು ಬಾಸ್ ಹೇಳ್ರಿ, ಮನೆ ಯಾರು ನಡೆಸ್ತಾರೆ? ಗಂಡು ಮಕ್ಕಳು, ಗಂಡ ಮಾವ ಮೈದನ ಯಾರಾದರೂ ಒಬ್ಬರು ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು ಮುಖಂಡರು ಇರ್ತಾರೆ. ಎಲ್ಲ ಗಂಡು ಮಕ್ಕಳು ಹೊರಗೆ ಹೋಗಿ ಎಲ್ಲಿಯಾದರೂ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಅವರು ದುಡ್ಡು ತಂದು ಸಂತಿ ಮಾಡಿ ತಂದು ಕೊಟ್ಟಂತರ ನಿಮ್ಮ ಕೆಲಸ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಹೆಣ್ಮಕ್ಳ ಕೆಲಸ ಅಡುಗೆ ಮಾಡೋದು, ಮಕ್ಕಳ ಲಾಲ ಪಾಲನೆ ಮಾಡೋದು, ಅತ್ತೆ ಮಾವಂದಿರ ಸೇವೆ ಮಾಡೋದು, ಇವೆಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಕೆಲಸ ಅಂತ ನಾವು ಮೊದಲಿಂದ ತಿಳ್ಕೊಂಡು ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಸಂಪ್ರದಾಯ. ಹೌದಾ? ಆದರೆ ಈಗ ಇದು ಕಲಿಯುಗ ಇದೆ, ಚೇಂಜ್ ಆಗಿದೆ. ಎಲ್ಲ ಮನೆಯಾಗ ಬರೀ ಗಂಡು ಮಕ್ಕಳು ಅಷ್ಟೇ ಹೋಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರೆ ಕುಟುಂಬ ನಡೆಯಂಗಿಲ್ಲ. ಎಲ್ಲರ ಕೈಯಾಗ 20-25 ಸಾವಿರ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಫೋನ್ ಇದಾವೆ. ಎಲ್ಲರ ಕೈ ಇದಾವೆ ಎಲ್ಲರ ಕೈ. ಇದಕ್ಕೆ ತಿಂಗಳ ಇಂಟರ್ನೆಟ್ ಚಾರ್ಜ್ ಮಾಡಬೇಕು. ಈ ಮಕ್ಕಳನ್ನ ಸ್ಕೂಲಿಗೆ ಅಡ್ಮಿಷನ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಹೋದ್ರಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಯಾವುದೇ ಸ್ಕೂಲಿಗೆ ಹೋಗ್ರಿ, ಸರ್ಕಾರಿ ಶಾಲೆ ಎಲ್ಲ ಫ್ರೀ ಐತಿ. ಆದರೆ ನಾವು ಸರ್ಕಾರಿ ಶಾಲೆಗೆ ಹೋಗಂಗಿಲ್ಲ. ಬೇರೆ ಸ್ಕೂಲಿಗೆ ಹೋದ್ರೆ 10ರಿಂದ 2 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಐತಿ ಒಂದು ಕ್ಲಾಸಿಗೆ. ಅಂಥ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೇವಲ ಏನು ಪುರುಷರು ಏನು ದುಡಿಮೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರ ಒಂದು ಗಳಿಕೆಯ ಮೇಲೆ ನಮಗೇನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಕುಟುಂಬವನ್ನು ನಡೆಸಲಿಕ್ಕೆ ಆಗಂಗಿಲ್ಲ. ಮನೆಯಲ್ಲಿ ವಯಸ್ಸಾದ ತಂದೆ ತಾಯಿಗಳು ಇರ್ತಾರೆ, ವಯಸ್ಸಾದ ಅತ್ತೆ ಮಾವ ಇರ್ತಾರೆ, ಅಂಗವಿಕಲ ಮಕ್ಕಳು ಇರ್ತಾವೆ. ಮಕ್ಕಳ ಶಿಕ್ಷಣಕ್ಕಾಗಿ ನಮಗೆ ಸಾಕಷ್ಟು ತೊಂದರೆ ಐತಿ. ಇಂಥ ಒಂದು ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರದವರು ದುಡಿಯುವ ಕೈಗಳಿಗೆ ಸಂಜೀವಿನಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಮಹತ್ತರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಯೋಜನೆಯನ್ನು ಜಾರಿ ತಂದರು. ಅದು ಯಾವುದಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಉದ್ಯೋಗ ಖಾತ್ರಿ ಯೋಜನೆ. ಇದರ ವ್ಯವಸ್ಥಾಪಕರಿಗೆ ನಾನು ವಿಶೇಷವಾಗಿ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೀನಿ. ಯಾಕೆಂದರೆ ಈ ರೀತಿ ಉದ್ಯೋಗ ಖಾತ್ರಿ ಕೂಲಿ ಕಾರ್ಮಿಕರು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿದ್ದು ಬಹಳಷ್ಟು ಕಡಿಮೆ, ಎಲ್ಲೂ ಮಾಡಿಲ್ಲ, ಬಹುಶಃ ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ವಿಶೇಷವಾಗಿ ಈಗ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದಾರೆ, ನೀವು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀರಿ. ಇದು ತುಂಬ ಒಂದು ವಿಶೇಷ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಯಾಕೆಂದರೆ ಈ ಉದ್ಯೋಗ ಖಾತ್ರಿ ಯೋಜನೆ ನಮ್ಮ AD ಸರ್ ಶಿವಾನ್ ಸರ್ ಮಾತಾಡಿದಂಗೆ ಇದೊಂದು ಸಂಜೀವನಿ. ಇದು ಬಡವರ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಒಂದು ಸಂಜೀವನಿಯಾಗಿ ರೂಪುಗೊಂಡಿದೆ.
ಏಕೆಂದರೆ ಏಪ್ರಿಲ್ ಮೇ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಬರಗಾಲ ಬಂತು. ಬರಗಾಲದಲ್ಲಿ ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆ, ಮೇವಿನ ಸಮಸ್ಯೆ ಇತ್ತು, ಉದ್ಯೋಗ ಸಮಸ್ಯೆ ಇತ್ತು. ಇದೆಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆ ನಡುವೆ ಹಣಕಾಸಿನ ಸಮಸ್ಯೆ. ಆವಾಗ ನಿಮ್ಮೆಲ್ಲ ಬಡ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಹಾಗೂ ಬಡ ರೈತರಿಗೆ, ಕೂಲಿ ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ ಕೈ ಹಿಡಿದಿದ್ದು ಯಾವುದು? ನರೇಗಾ ಯೋಜನೆ. ಯಾವುದ್ರಿ? ಯಾವುದು? ಯಾವುದು? ಉದ್ಯೋಗ ಖಾತ್ರಿ ಯೋಜನೆ. ಇದು ನಿಮ್ಗೆ ಕೈ ಹಿಡಿದಿಲ್ಲ ರೀ? ಇದರಿಂದ ಸಹಾಯ ಆಗಿತ್ತಲ್ಲ ನಿಮ್ಗೆ? ಇದು ನಮ್ಮ ಈ ಯೋಜನೆ ಉದ್ದೇಶ ಈಡೇರೈತಿ. ಈ ಯೋಜನೆ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೂ ಒಂದು ಸಾರ್ಥಕ. ಯಾಕೆಂದರೆ ಸರ್ಕಾರದ ಉದ್ದೇಶವೇ ಇದು. ಬಡವರಿಗೆ, ಬಡ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ, ಕೂಲಿ ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ, ರೈತರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗಲಂತ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಿದ್ದೇ ಈ ಉದ್ದೇಶ. ಈ ಉದ್ದೇಶ ಈಡೇರೈತಿ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾನು ಸರ್ಕಾರಕ್ಕೂ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೀನಿ, ನಿಮಗೂ ಧನ್ಯವಾದ. ಯಾಕೆಂದರೆ ಉದ್ಯೋಗ ಖಾತ್ರಿ ಆರಂಭದಲ್ಲಿ ನಾನು ಕಡಕ್ಲಾಡ್ ಬಂದಾಗ ಇಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಸಮಸ್ಯೆ ಇತ್ತು. ಕೂಲಿಕಾರರು ಬರೋದಿಲ್ಲ, ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಗ್ರಾಮೀಣ ಅಂದರೆ ಇದೆಲ್ಲ ಜಮೀನ್ದಾರು, ನೀರಾವರಿ ಕ್ಷೇತ್ರ ಐತಿ, ಉದ್ಯೋಗ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಉದ್ಯಮಿಗಳು ಅದಾವು, ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಅದಾವು, ಎಲ್ಲ ಸಮೀಪದಲ್ಲಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಬಾರ್ಡರ್ ಐತಿ, ಇಂಡಸ್ಟ್ರಿ ಅದಾವು, ಜನ ಸಿಗೋದಿಲ್ಲ ಅಂತ ನಮಗೆ ಭಾಳಷ್ಟು ಸಮಸ್ಯೆ ಇತ್ತು. ಆದರೂ ಕೂಡ ಈ ಉದ್ಯೋಗ ಮಿತ್ರರು ಒಂದು 4-5 ಜನ ಮಹಿಳೆಯರು ಕೂಡಿ ನೀವು ಸಂಘ ಮಾಡಿಕೊಂಡು ಸರ್ಗೆ ಮೆಸೇಜ್ ಮಾಡಿರಿ. ಸರ್ ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಎಲ್ಲ ಅವರು ರಂಜಿತ್ ಅವ್ರು ಐಸಿ ಅವ್ರಿಗೆ ಬಂದು ಹೋದ ವರ್ಷನೂ ಅವ್ರು ಬಂದಿರು ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗಲ್ಲಿ. ಈಗ ಎಲ್ಲರೂ ನೀವು ಕೊಡಿರಿ, ನಾವು ನಿಮ್ಮ ಕೆಲಸ ಕೊಡತ್ತೇವೆ. ಆದರೆ ನಿಮ್ಮ ಕೊಡಿಸೋ ಕೆಲಸ ಮಾಡಿದವರು ನಮ್ಮ ರಂಜಿತ್ ಸರ್, ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ಭಾಳ ನಾನು ಧನ್ಯವಾದ.